सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिवसेनेबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप करत शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख इम्रान शेख यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवक शब्बीर मंसूर यांच्या प्रभागात जाऊन त्यांना चांगला जाब विचारलाय। शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारी आमने सामने आल्यानंतर दोघा गटांमध्ये चांगलेच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। बाचाबाचीवरून हा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता। मात्र परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय। यावर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत टीका केली आहे। प्रभागातील नागरिकांच्या शासकीय योजनांची कामे करत असताना झालेल्या वादातून तुमची शिवसेना तिकडेच दाखव असं म्हणत शिवसेना पक्षाबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक शब्बीर मंसूर यांनी अपशब्द वापरण्याचा आरोप शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख इम्रान शेख यांनी केला होता। वापरलेल्या अपशब्दाचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे शेख यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत थेट काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा प्रभाग गाठला। त्यांच्या परिसरात जाऊन जाब विचारल्याने दोन गटात चांगलीच हमरीतुमरी झाली होती। दोघांचा वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला होता। मात्र परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय। शिवसेनेबाबत अपशब्द वापरलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख इम्रान शेख यांनी दिलाय। तर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी देखील इम्रान शेख यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। दोन्ही गटाच्या वादामुळे परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। दुपारी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान मला धुळे शहर शिवसेना उपविभाग प्रमुख यांचा फोन आला तर मला ते रहिवासी दाखल्याच्या बाहेर बोलत होते। बोलल्यानंतर मी त्यांना असं बोललेलो आहे की 2023 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये माझा कार्यकाळ खतम झालेला आहे। पण लोक माझ्याजवळ आल्यानंतर लोक बोलतात की दादा आम्हाला शाळेला किंवा आमच्या काही कामांसाठी आधार कार्डसाठी किंवा आमच्या काही शाळांमध्ये ॲडमिशन आहे त्याच्यासाठी आता रहिवासी दाखला लागतो तो द्या। तो आम्ही तो पहिले तर मना करतो की आमचा कार्यकाळ 2023 साली खतम झालेलं आहे। त्यानंतर आम्ही ना तारीख टाकतो ना नाव टाकतो क्योंकि आम्हाला अधिकारच नाही। आमचा कार्यकाळ 2023 साली खतम झाला। तो आज ते शिवसेना विभाग प्रमुख म्हणून इम्रान सर म्हणून त्यांचे खूप फोनवर मला ते बोलत होतं की बा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या, असं करा तसं। ते मला रूल शिकवायला लागले। जेव्हा माझ्या कायद्यामध्ये मी रहिवासी दाखला देऊ शकत नाही आणि आज हे लोक गरीब लोकांची फसवणूक करत आहे मोठ्या प्रमाणात। माझ्या एरियामधून वार्ड नंबर 19 इतर भागामधून बऱ्याच लोकांचा मला फोन येतोय की बा हे असे करताय स्कीम, तर त्याचं काय करायचं। जेव्हा तुम्हाला राजकारण करायचं आहे किंवा समाजकारण करायचं आहे तो फुकट करा। तुम्ही लोकांचे 200 आणि 250 रुपये पैसे घेत आहे आणि राजकारण करत आहे तो हे नक्की करा ना। जेव्हा आपल्याला राजकारणमध्ये यायचं आहे ना, आज वाईट शब्बीर पिंजारी 10 ते 15 वर्षापासून इथं राजकारण करतोय। कोणत्या माणसापासून बिना पैसे घेताना काम करतो। कोणाचं घरकुल मंजूर असो, कोणाचं मतदान कार्ड असो, प्रत्येक ज्याला राशन कार्ड बी बनवून, काही गरीब लोक असे येतात त्यांचे घरातून पैसे देतो आणि राशन कार्ड बनवून देतो। काही वृद्ध लोक येतात त्यांचे संजय गांधीचे पगार, सरवणबाडचे पगार हे स्वतःहून मी करून देतो। पण कोणी सांगणार नाही की शब्बीर पिंजारीने पैसे घेतले। आणि हे लोक जेव्हा समाजकारण करताय किंवा राजकारण करताय ना तो करायला मनाई नाही, पण तुम्ही दुसऱ्याला रूल शिकवू नका आणि तुम्ही तुमच्या पर्यायाने करत राहा। आम्हाला काही मनाई नाही तुमच्या कारभारने। आपलं कसं आहे सर, ते माझ्याशी जर 10-15 मिनटं माझी जर एनर्जी वाढव देईल आणि बोलतील एवढं 10-15 मिनटं माझ्याशी बोलायची काही गरज नाही। जर तुम्हाला यायचं माझ्या घरी या, माझ्या पर्सनल बोला की बा रहिवासी दाखले जर तुम्ही देत असतील तुम्ही फोटो लावून शिक्के लावून असं कसं द्यायचं काय द्यायचं मी त्याच्यावर माझं बोलणं केलं असतं ना। पण त्यांचं मला ते रूल शिकवायचं ते काही पण जे वकील आहेत त्यांचं मला शिकवायची काही गरज नाही ना। मैं ऑलरेडी 15 वर्षापासून राजकारण मध्ये। मेरा नाम मिस्टर इमरान शेख, शिवसेना उप महानगर प्रमुख धुळे शहर। विषय ये है कि शब्बीर मंसूरी नामी वार्ड नंबर 19 का नगर सेवक, अभी हम जो है घरकुल की ये सारी योजनाएं चला रहे हैं तो उसमें नगर सेवक का रहवासी दाखला लग रहा है। अब जो है उसके पास लोग जा रहे हैं रहवासी दाखला बनाने के लिए, तो वो जो है रहवासी दाखला बना रहे हैं, सही सिक्का दे रहा है मगर बिना फोटो का सही सिक्का दे रहा है। तो अब जो है वहाँ जो लोग गए उन्होंने हमारे पास में तकरार दिए कि नगर सेवक जो है बिना फोटो का भी सिक्का
रहवासी दाखिले पर सिक्का मार दे रहा है बोले। तो मैंने उसको कॉल किया और मैंने कॉल करके बोला कि भाऊ जो है आप जो है रहवासी दाखिले पर सही सिक्का मार रहे तो फोटो के ऊपर मारो आप ऐसे। तो मेरे को बोलता है बोले मेरे पास में इतना टाइम नहीं है, मेरे पास में इतना ये नहीं है बोले, और मेरा तो कार्यकाल खत्म हो गया बोले। तो फिर मैंने उसको पूछा जब तेरा कार्यकाल खत्म हो गया तो फिर तू नगर सेवक के सही सिक्के क्यों मार रहा? अब क्यों तू मार रहा तो फिर तू करप्शन कर रहा। अब तू करप्शन कर रहा तो मेरे को बहसबाजी में डायरेक्ट उल्टी सीधी बातें करता है और बोलता है तू तेरा देख अरे तुरे बोल के मेरे को फोन कट करता है। तो मैं उससे जवाब लेने के लिए गया था उसके कार्यालय तरफ, उसके घर तरफ, कि भाई तू जो है इतने लोग आ रहे और वो मेरे ऊपर आरोप कर रहा है, अभी मेरे ऊपर आरोप कर रहा है कि मैं यहाँ पर 250 रुपये ले रहा हूँ योजना चलाने के लिए, लेकिन वो खुद रहवासी दाखला बनाने के लिए लोगों से पैसे मांग रहा है। अब उसकी वही कंप्लेंट मेरी ऑफिस में आई उसकी। अब जब मैं उसकी से जवाब लेने के लिए गया तो गुंडागर्दी करता है और बोलता है कि यहाँ आने तू क्या कलेक्टर है क्या, तू कौन होता सवाल करने वाला, तू कौन होता जवाब देने वाला, और ऐसा करके डायरेक्ट हाथापाई पर उतरने की कोशिश करता है। और मैंने उसको बोला मैं कौन होता, मैं शिवसेना उप महानगर प्रमुख, मैंने ऐसे बोला। तो बोले तेरी शिवसेना इधर उधर ही गई बोले। इस तरीके से दादागिरी कर रहा और गुंडागिरी कर रहा और जो मुझको सवाल कर रहा कि मैं 15 साल से राजकारण में हूँ और 15 साल से राजकारण में होने के बाद में मैं खुद के घर से कर रहा हूँ, तो ये भी चौकसी करूंगा कि तेरे घर में तू कितनी जेबें भर रहा है। और जिस तरीके से तूने हमको शब्द शिवसेना को बोला कि शिवसेना उधर ही शिवसेना गई इधर, तो बेटा शिवसेना तेरा अब पूरा काला चिट्ठा निकाले शिवा रहेंगी नहीं और तेरे को जमीन में गाड़ी शिवा रहेंगी नहीं। तेरा काला करतूत जो नगर सेवक के रहवासी दाखले तू करप्शन कर रहा, सबसे बड़ा करप्शन तो तू कर रहा। जब तेरे को अथॉरिटी नहीं है तो तू जो है सही सिक्का क्यों मार रहा, और जब तू मार रहा तो फिर पूरी तरीके से मार, और जब नहीं मार रहा तो मेरे को रूल बता रहा है मेरे को जो है सही सिक्का मारने का अधिकार नहीं है, तो फिर तो मार क्यों रहा है? मतलब तू पैसों के लिए लोगों से सही सिक्का मार रहा जबकि तेरे को अथॉरिटी नहीं है, तेरा कार्यकाल खत्म हो गया है। बस इसी बात के साथ में मैं अपनी बात को खत्म करता हूँ। आखिरी में इतना बोलूंगा कि इसने जो बोला है कि तेरी शिवसेना गई उधर, तो इसका जवाब उसको बेहतर तरीके से इमरान शेख उप महानगर प्रमुख जोड़े शहर ये दिए सिवा रहेगा नहीं। इसको वक्त आने पर भरूं जितनी प्रॉपर्टी जमा कर अब तक। जय महाराष्ट्र।